लोहगड हा एक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे आणि हा जो किल्ला आहे आजही भक्कम अशा स्थितीत आहे आणि याचं जे बांधकाम आहे ते अतिशय छान असं आहे. त्याचे जे दरवाजे बघितले तर ते आजही सुस्थितीत आहे. ती म्हणजे त्यावेळेला जे स्थापत्य कला होती, स्थापत्यशास्त्र होतं ते कसं होतं याची आपल्याला प्रचिती येते. हा जो किल्ला आहे हा लोणावळ्यापासून अगदी जवळ आहे आणि ट्रेकिंगसाठी हा किल्ला महत्त्वाचा आहे आणि याची जी चढाई आहे ती मध्यम स्वरूपाची आहे. आपण गडाच्या पायथ्यापर्यंत आपली जी वाहने असतील, फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल, ते आपण घेऊन जाऊ शकतो. आता हा जो किल्ला आहे ज्याचं जे बांधकाम आहे ते अतिशय मजबूत आहे. गडावरती 4 प्रवेशद्वार आहे. ती पहिला जो आहे तो गणेश दरवाजा आहे, दुसरा आहे तो नारायण दरवाजा, तिसरा हनुमान दरवाजा आणि चौथा आहे तो महादरवाजा. हे जे दरवाजे आहे ती यापैकी महादरवाजा हे जे प्रवेशद्वार आहे ते मुख्य प्रवेशद्वार आहे. लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत जसे की लक्ष्मीकोठी असेल, गुहा असेल, विंचुकाडा असेल, लक्ष्मीकोठी असेल किंवा पाण्याची साठे असतील. हा जो किल्ला होता तो इसवी पूर्व 2000 सालापूर्वी बांधला गेला होता. हा जो लोहगड आहे तो अतिशय मजबूत आणि भव्य असा आहे. हा जो गड आहे या गडावरती जायचं जर ठरलं तर भाजे जो मार्ग आहे तिथनं आपण जाऊ शकतो. जो कारला आपण समजा जर पुण्यावरून जर जात असेल तर इकडनं जाताना डाव्या हाताला उजव्या हाताला ज्या कारल्या लेणी आहेत तर तिकडं कारल्या लेण्याकडे जायला रस्ता आहे. त्याच रस्त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे आपल्या बरोबर इकडनं पुण्यावरून जाताना डाव्या हाताला हा रस्ता लागतो आणि तिथनं आपण 4-5 किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचा जो पायथा आहे तिथपर्यंत आपण पोचतोय. इसवी सन पूर्व 2000 पूर्वी म्हणजे हा कालखंड किती जुना आहे ते आपण याच्यावरून अंदाज लावू शकतो. हा जो किल्ला आहे या किल्ल्याने सातवहन राजवट असेल, चालुक्य असेल, यादव असेल, हे जे राजवटी होत्या यांनी या किल्ल्यावरती राज्य केले. त्याच्यानंतर निजामशाही, आदिलशाही या राजवटी आल्या. 1489मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा एक किल्ला होता. इसवी सन 1630मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. 1657मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा परिसर स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता. आता 1665मध्ये जो पुरंदरचा तह झाला या तहामध्ये हा जो किल्ला होता तो मोगलांच्या स्वाधीन केला गेला होता. पण 13 मे 1670मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला होता. 1713मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना लोहगड दिला. 1720मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला आणि नाना फडणवीसांनी या किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. 1803मध्ये हा जो किल्ला होता या किल्ल्याचा जो ताबा होता तो इंग्रजांनी ताबा घेतला. नंतर दुसरा बाजीरावाने तो जिंकला. 4 मार्च 1818ला जनरल प्रॉथेरने लोहगड जिंकला आणि मराठ्यांनी गड रिकामा केला. आता अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ती जसं की सुरतची जी पहिली लूट केली होती त्यावेळेला जो संपत्ती मिळाली होती ती संपत्ती जे नेताजी पालकर होते या नेताजी पालकर यांनी ही जी संपत्ती आहे ती लोहगडावर आणून ठेवली होती. दुसरे जे बाजीराव होते त्यांनी
कडून हा जो गड होता तो गड पुन्हा जिंकून घेतला होता. आता हा जो गड आहे त्या गडाला एक सांस्कृतिक महत्त्व आहे. ते कसं ते आपण बघूया. हा लोहगड आहे, या किल्ल्याला ऐतिहासिक नव्हे तर सांस्कृतिकसुद्धा महत्त्व आहे. हा किल्ला अनेक मराठी कलाकृतींचे घर आहेत, जसे की नक्षीकाम असेल, मूर्ती आणि शिलालेख असेल, मराठ्यांचा इतिहास असेल, संस्कृती असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. हा जो किल्ला आहे, हा किल्ला आपल्याला याच्याबद्दल माहिती देतो आहे. गडावरती अनेक सण असतील, उत्सव असतील, ते साजरे केले जात होते, जसे की गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल उत्सव. आपल्याला गडावरील समृद्ध संस्कृती अनुभवाची हे जे आता सांगितले सण ते आपल्याला हा जो गड आहे ह्या गडावरती असणारी संस्कृती अनुभवाची संधी देतात. आता हा जो गड आहे याच्यावरती पाहण्यासारखे काही ठिकाणी आहेत. गणेश दरवाजा असेल, हा गणेश दरवाजा आहे, हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यावरती गणेशाची मूर्ती आहे. दुसरा झाला तो नारायण दरवाजा, नाना फडणवीसांनी हा दरवाजा बांधला होता. तिसरा आहे तो हनुमान दरवाजा. हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याचा सर्वात प्राचीन दरवाजा कोणता असेल तो हनुमान दरवाजा. आणि महाद दरवाजा, हा दरवाजा भव्य आणि मजबूत आजही स्थितीत आहे. विंचू कडा, आता विंचू कडा याला नाव असं पडलं की आपण जर हा जो कडा बघितला तर विंचवाचा जो पुढून पाठीमागचा जो भाग आहे आपण जो बघितला, विंचवाची नांगी असते, सेम अशा पद्धतीनं हा कडा दिसतोय. किल्ल्यावरती लक्ष्मी कोठीसुद्धा आहे. ही एक इमारत आहे ज्यामध्ये राजेशाही कुटुंब राहत होते. शिव मंदिर पण आहे आणि शिव मंदिराच्या उजव्या हाताला लगेच लागून त्र्यंबक तलाव आहे. शिव मंदिर आहे, हे शिव मंदिर भगवान शिवाला समर्पित केले आहे. आणि हा जो किल्ला आहे याच्यावरती 2 तळे आहे, ती एक लहान तळं आहे आणि एक मोठं तळं आहे. आता लोहगडावरती जायचं ठरलं तर कसं जायचं, मळवली मार्गे पण आपल्याला जाता येतो आणि मळवली मार्ग हा सगळ्यात सोपा आहे. आणि लोणावळा मार्ग आहे, लोणावळा मार्गे आपण जर गेलो तर हा थोडाफार कठीण आहे, पण जो नैसर्गिक भाग आहे तो खूप छान असा आहे. आणि काळे कॉलनी हा जो मार्ग आहे हा सर्वात कठीण आहे. आणि हा जो मार्ग आहे जे ट्रेकर्स आहेत ती हमेशा ट्रेक करतात, ज्यांना अनुभव आहे त्या ट्रेकर्स सोबत असतील तर त्या ट्रेकर्सकडनं सोबत असताना आपण ट्रेक केला केव्हाही चांगला. आता लोहगडावर जायचं कसं तर आपण रेल्वेने खंडाळ्याला उतरू शकतो किंवा मळवली जे स्टेशन आहे तिथं उतरू शकतो किंवा बस वगैरे आहे ती. पुण्यावरून आपण जर निघालो लोहगडला जर जायचं ठरलं, लयतले जर कमी स्पीडने जर गेलो तर 3-3.5 तास खूप झाले. अशा पद्धतीचा जो हा लोहगड आहे, ह्या लोहगडाबद्दलची माहिती होती आणि ती आज आपण बघितलेली आहे.